हॅलो नमस्कार मंडळी. सो आपली ट्रिप सुरू झालेली आहे. आम्ही आता आहोत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला. माझ्यासोबत आहे ऋषी आणि श्रुती आणि आमची आहे ही फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आणि आम्ही चाललो आहोत बालीला सिंगापूर एअरलाइन्सनी. सो जस्ट आता आम्ही कॅबमधून उतरलो आहे. आता लगेज घेऊन आपण आतमध्ये जाऊया. त्याच्यानंतर थोडं सेटल वगैरे झालं की मग तुम्हाला एअरपोर्ट पण दाखवतो आणि मग तुमच्याशी संवाद साधतो. चला. म्हटलं पोचलो आम्ही एअरपोर्टला. फायनली आमचं चेक इन तर ऑलरेडी ऑटो चेक इन केलेलं. सो बोर्डिंग पास बाकी होते ते घेतले आहेत. सिन्स सेम PNR आहे. सो आपल्याला मुंबई टू सिंगापूर आणि सिंगापूर टू बाली असं भेटलं. आम्ही चाललो आहे सिंगापूर एअरलाइन्सनी. सो सिंगापूरला आमचं 3 तासांचं लेओव्हर आहे. सो त्याचे दोन्ही बोर्डिंग पास अँड ऑल घेतलेत, कलेक्ट केलेत. आता आपण पुढे जाऊया सिक्युरिटी चेक इनसाठी. सो चला. हे एअरपोर्टचं वॉशरूम मस्त क्लीन अँड हायजेनिक. सिक्युरिटी चेक इन झालं आहे आणि आता आपण आलो आहे तिथे इमिग्रेशनसाठी. आमचं सिक्युरिटी चेक इन अँड इमिग्रेशन पण क्लिअर झालेलं आहे आणि आता माझ्या मागे जे आहे ते ड्युटी फ्री आहे. भरपूर गोष्टी इथे तुम्हाला स्वस्तात भेटतात. ऑफर्स असतात भरपूर आणि सगळे ब्रँड्स अवेलेबल असतात. मी तुम्हाला शॉर्ट दाखवतो की कसं आहे ते बघा. इथे आता फूड कोर्ट स्टार्ट झालेलं आहे. स्टारबक्स अँड ऑल. आणि तिकडे आहे डोसा प्लाझा आणि ते बघून आम्हाला आठवत आहे डोसा, इडली, सांबर, चटणी अँड दिस इज मॅकडी. सो आता बघूया, मे बी मॅकडीलाच जाऊया. चलो. सो फायनली मॅकडीमधून आम्ही घेतले तिथे बर्गर्स. मी अँड ऋषी वेज and Shruti is having Mac Spicy Premium Chicken Burger. So चलो फटाफट खाते हैं आणि मग जाऊया आपण पुढे. थोडीशी पेटपूजा केली आम्ही आणि त्याच्यानंतर आता आमचा गेट नंबर आहे 48. एक्झॅक्टली आम्ही त्याच्याच समोर आहोत. इथून जायचं आहे आम्हाला आणि ती लोक आमच्याकडे बघून हसत आहेत कारण आम्ही बॅक टू बॅक पुढे जातो आहे आणि परत मागे येतो आहे रीलसाठी, व्हिडिओसाठी. त्यामुळे तिकडे जे गेटवर आहेत ते हसत होते. सो चलो आता बोर्डिंग सुरू होईल 10-15 मिनटामध्ये. गेटच्याच इथे आहोत. ऑलरेडी गर्दी आहे तिकडे. सो आपण पण पटापट जाऊया आणि तिकडे उभे राहूया. सो दॅट बोर्डिंग सुरू झालं की आत जाता येईल. सो चलो आता डायरेक्ट आतमध्ये गेल्यानंतर बोलतो तुमच्याशी. सिंगापुर को जाने वाली सिंगापुर एयरलाइंस की उड़ान 423 वार संख्या 48 पर प्रस्थान के लिए तैयार है. सो फायनली आम्ही आमच्या सीटवर बसलेलो होतो. इथे आम्हाला बेडशीट, पिलोज वगैरे देण्यात आलेले सिन्स हे फुल सर्व्हिस एअरलाईन आहेत. सो इकडे या सगळ्या गोष्टी असतात. सो अजून काय काय बघूया. सो मस्त TV स्क्रीन होती, सोबत
इयरफोन्स दिलेले त्यांनी मूवीज वगैरे बघण्यासाठी. चार्जिंगसाठी पोर्ट होता. त्याच्यानंतर इथे पाणी ठेवायला जागा पण होती, ते आमच्याकडनं उघडली जात नव्हती. त्याच्यानंतर हे टेबल जिथे तुम्ही काय ठेवू शकता आणि तिकडे एक छोटासा मिरर पण होता. सो चला आता काहीतरी प्ले करूया आपण. सो निघायच्या आधी इकडे आम्ही बघत होतो की जर्नी तुमची कशी आहे ती आपण ह्या स्क्रीनवर बघू शकतो की मुंबई टू सिंगापूर आपण कसं जाणार. आणि ह्याच्यात लाईव्हली पण दाखवत होते, लाईव्ह मोडमध्ये की आपण आता कुठे आहोत ते. सो त्या लोकांची अनाऊन्समेंट झाली होती. आणि इथे जे एअर होस्टेस होती ती हॉट फेस टॉवल देत होती. इथे आम्हाला फ्लाईटमध्ये हॉट टॉवेल्स दिलेले आहेत थोडं फ्रेशन अप व्हायला. मेकअप इकडे आमचं डिनर आलेलं. खूप काय काय होतं. राईस, चिकन, बीन्स होते, पापड होता, चाट होतं इथे. त्याच्यानंतर केक होता, दही होतं, त्याच्यानंतर क्रीम, बटर, पिकल, ब्रेड होता. त्याच्यासोबत पाण्याची बॉटल दिलेली त्यांनी. ॲपल ज्यूस होता इथे. आणि जर तुम्हाला हार्ड ड्रिंक्स करायचे असतील तर ते पण होतं. मी घेतलेलं इथे रेड वाईन. सो रेड वाईन होती इथे. सो चला आता आम्ही डिनर करतो आणि त्याच्यानंतर मग झोपतो, कारण आपल्याला सकाळी पोचायचं आहे सिंगापूरला. प्लेनमधलं वॉशरूम कसं असतं बघायची खूप उत्सुकता होती. सो हे असं असतं, मस्त मिरर होता, लाईट्स होते, हँडवॉश होतं, बेसिन होतं आणि त्याच्यानंतर वेस्टर्न टॉयलेट होतं आणि खूप क्लीन होतं. वेलकम टू सिंगापूर. आपण फायनली सिंगापूरला लँड झालो आहोत. इकडचे वाजतात 7:30 आणि आपल्या मुंबईचे ऑलमोस्ट सकाळचे 5 वाजत आहेत. आणि इथे सनराईज पण झालेला आहे ऑलरेडी. सिंगापूर 2.5 तास अहेड आहे टाईम झोनमध्ये. आपल्या टाईम झोनपेक्षा सगळे केस अँड ऑल सगळे अत्यव्यस्त झालेले आहेत. सो आपली कनेक्टिंग फ्लाईट आहे. इथून 3 तासाचा लेओव्हर आहे. 11:15ची फ्लाईट आहे. सो आता आम्ही चाललो आहे त्या टर्मिनलच्या इथे. त्याच्या आधी थोडं एक्सप्लोर करतो आहे सिंगापूर एअरपोर्ट. आपण आहोत चंगी एअरपोर्टला आणि खूप खूप ॲडव्हान्स एअरपोर्ट आहे आणि खूप क्लीन आणि तसंच छान एअरपोर्ट आहे. तुम्हाला एअरपोर्टचा थोडा ग्लिम्स पण देतो बघा कसं आहे चंगी एअरपोर्ट सिंगापूरचं. ही आहे ह्यांची इकडची स्काय ट्रेन जी टर्मिनल्सला कनेक्ट करते. हॅलो. सो आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता इथे चंगी एअरपोर्टलाच टर्मिनल 3चे इथे आहे बटरफ्लाय गार्डन. सो त्याची टूर देतो मी तुम्हाला, बघा.
आपण आलो आहोत टर्मिनल 1च्या इथे असलेलं वॉटर लिली गार्डन बघायला. चला बघूया. वॉटर लिली गार्डन बघून झाल्यानंतर थोडंसं पुढे येऊन वरती आहे इथे कॅक्टस गार्डन. वेगवेगळ्या टाईपचे कॅक्टस आहेत इथे. छोटासा एक त्यांनी छान असं कॅक्टस गार्डन बनवलेलं आहे. सिटिंग एरियाज आहेत. खूप क्यूट असं गार्डन केलेलं आहे बघा. फायनली आपलं सिक्युरिटी चेक इन पण झालेलं आहे. आता आपण इथे वेटिंग एरियामध्ये आतमध्ये येऊन बसलो आहोत. समोरच इथे गेट आहे आतमध्ये जायला. टायमिंग अजून थोडा झाला नाही आहे. बोर्डिंग टाईम झाला की मग आतून जाऊ. आता तुम्हाला लागतो ही जी आहे ही स्कूट ऑपरेटेड फ्लाईट आहे. सिंगापूर एअरलाईन्सच पार्टनरशिप आहे स्कूटची. सो फ्लाय स्कूट म्हणून. सो ह्यांचं आतलं इंटिरियर कसं आहे आणि काय काय सर्व्हिस भेटते आपल्याला ते बघूया. Airport and weather current of Singapore cloudy. However, if you study about please so do observe the seatbelt signs and keep faster wherever you're seated. Just before descent into Bali, I will update you latest whether there's just touchdown time. Meantime, do approach the patient earlier. Do see your patient and pay understanding. Meantime, just spread less pleasant flight on behalf of the team. We thank you for joining us. Aircraft now.
सो आता आपण सिंगापूर टू बाली चाललो होतो आणि इथे आम्हाला स्पगेटी होती, फलाफल होते, काही रोस्टेड टोमॅटोज होते, त्याच्यानंतर केक होता, कुकीज होते काही आणि पाण्याची बॉटल होते. अँड फायनली आपण बालीमध्ये लँड झालो आहोत. आय होप तुम्हाला आत्तापर्यंतची जर्नी आवडली असेल. पुढच्या बालीच्या व्लॉगसाठी स्टे ट्यून्ड.